Third use of dimensional analysis, to find the conversion factor between units of same physical quantity in different systems. To find the conversion factor between units of same physical quantity but in different systems. कुठली आपण फिजिकल क्वांटिटी घेतली लेंथ, तर सी जी एसमध्ये सिस्टीममध्ये त्याचं युनिट आहे सेंटीमीटर आणि एस आय सिस्टीममध्ये युनिट आहे मीटर. फिजिकल क्वांटिटी एकच आहे लेंथ, पण दोन वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये त्याची युनिट्स वेगळे आहेत. एकामध्ये आहे सेंटीमीटर, दुसऱ्यामध्ये आहे मीटर. फॉर एक्झाम्पल मास. In CGS system mass is measured in grams and in SI system it is measured in kilograms. फिजिकल क्वांटिटी एकच आहे मास, पण त्याची दोन युनिट्स आहेत. CGS सिस्टीममधला आहे ग्रॅम, SI सिस्टीममधला आहे किलोग्रॅम. म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीचं जे दोन युनिट्स आहेत वेगवेगळ्या सिस्टीममध्ये त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिलेशनशिप आहे किंवा कन्वर्जन फॅक्टर काय आहे तो आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे एकाचं कन्वर्जन दुसऱ्यामध्ये किंवा दुसऱ्याचं कन्वर्जन पहिल्यामध्ये आपल्याला करता येतं. त्याला म्हणतात कन्वर्जन फॅक्टर. फॉर एक्झाम्पल लेंथ आपण घेतलं मीटर. लेंथ ही मीटरमध्ये मोजली जाते. ही एस आय सिस्टीममध्ये, सी जी एस सिस्टीममध्ये मोजली जाते सेंटीमीटरमध्ये. आपल्याला माहीत आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतं, बरोबर. सो इट इज 1 मीटर इज इक्वल टू 10⁻²² सेंटीमीटर. दॅट मीन्स 1 मीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. म्हणजे 10⁻² हा मीटर आणि सेंटीमीटरमधला कन्वर्जन फॅक्टर आहे. म्हणजे मीटरचं जर कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर त्याला आपल्याला 10⁻² मल्टिप्लाय करायला पाहिजे. ओके. तसं मास किलोग्रॅममध्ये मोजलं जातं एस आय सिस्टीममध्ये आणि सी जी एस सिस्टीममध्ये ग्रॅममध्ये मोजलं जातं. ओके. आणि मग 1 किलोग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम आपल्याला किती ग्रॅमचा असतो माहिती आहे? 1000 ग्रॅमचा. 1000 ग्रॅम. सो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 मीन्स 10⁻³ ग्रॅम. So 10⁻³ is the conversion factor between kilogram and gram. So when we want to convert kilogram into gram, we have to multiply it by 10⁻³. ज्यावेळेला किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करायचं असतं त्यावेळेला आपल्याला 10⁻³ मल्टिप्लाय करायला असतं. म्हणजे समजा आपण म्हणलं 1.5 किलोग्रॅम, 1.5 किलोग्रॅम याचा अर्थ 10⁻³ टाईम्स 1.5 म्हणजेच 1500 ग्रॅम असा कन्वर्जन फॅक्टर आहे. तर आपल्याला कन्वर्जन फॅक्टर काढायचं. आता हे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत मास आणि टाईम. आपण एक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी घेऊया, त्याच्यामधलं रिलेशनशिप काय आहे, कसं काढता येईल आपल्याला कन्वर्जन फॅक्टर, तो आपण बघूया. त्यासाठी एक उदाहरण घेऊया आपण. ए फिजिकल क्वांटिटी वर्क. वर्क ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. अँड इन एस आय सिस्टीम युनिट ऑफ वर्क इज जूल. कॅपिटल जे हा सिम्बॉल आपण वापरतो. फुल वापरायचं असेल तर स्मॉल जेन आपल्याला सुरुवात करायला, JOULE. एस आय युनिट आहे जूल. अँड सी जी एस युनिट त्याचा आहे अर्ग. म्हणजे वर्क हे एस आय सिस्टीममध्ये जूलमध्ये मोजलं जातं, सी जी एस सिस्टीममध्ये अर्गमध्ये मोजलं जातं. फिजिकल क्वांटिटी एकच आहे, दोन वेगवेगळे युनिट आहेत. एक एस आय सिस्टीममधला आहे, एक सी जी एस सिस्टीममधला आहे. याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे हे आपल्याला पाहिजे. त्यासाठी वर्कचे जे डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. डायमेन्शन्स ऑफ वर्क इज इक्वल टू L⁻², M⁻1 and T⁻². So these are the dimensions of work. म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी आपण घेतो
कन्वर्जन फॅक्टरसाठी त्याची डायमेन्शन्स आपल्याला माहीत असली पाहिजे. ओके, नाव लेट 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग असं आपण समजूया. 1 जूल बरोबर एक्स अर्ग हे आपण समजूया. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायला पाहिजे. ओके, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. नाव जूल, dimensions of joule, dimensions of joule, joule is the unit of work. L raised to 2, m raised to 0, sorry, m raised to 1, t raised to minus 2 is equal to x times L raised to, again erg is the unit of work, dimensions of work, L raised to 2, m raised to 1, t raised to minus 2. ओके, आता या साईडला आहे सीजीएस सिस्टीम, या साईडला आहे एसआय सिस्टीम. दोन्हीकडे डायमेन्शन आपण सेमच लिहिलेत. पण हा जो फरक आहे हा फरक ओळखण्यासाठी एसआय सिस्टीमला आपण काय करूया, L1, M1, T1 करूया. आणि सीजीएस सिस्टीमला काय करूया, L2, M2 आणि T2. म्हणजे 2 हे सफिक्स वापरला आपण सीजीएस सिस्टीमसाठी, 1 हे सफिक्स वापरला आपण एसआय सिस्टीमसाठी. सो L1 raised to 2, M1 raised to 1, T1 raised to minus 2 is equal to x times L2 raised to 2, M2 raised to 1, T2 raised to minus 2. and therefore x is equal to, आता x बरोबर काय असणार, x इकडे ठेवूया आणि हे इकडे काय होणार, डिवाइड होणार. सो डायमेन्शन्स L1 raised to 2, M1 raised to 1, T1 raised to minus 2, म्हणजे हे डायमेन्शन झालं. डिवायडेड बाय हे इकडे डिवाइड होणार, L2 raised to 2, M2 raised to 1, T2 raised to minus 2. हे आहे आपल्याला. वी कॅन राईट दिस ॲज डायमेन्शनमध्ये L1 raised to 2 डिवायडेड बाय L2 raised to 2. एक पूर्ण झालं म्हणजे L वाले होतं. तर एमचं घेऊया, M1 raised to 1, M2 raised to 1. सिमिलरली टीचं T1 raised to minus 2, T2 raised to minus 2. That is equal to x. हे x काढलं. आता इथं L1 raised to minus L1 raised to 2. आता हे L1 कशामध्ये आपण मोजतो, x is equal to L1. हे SI सिस्टीम, 1 स्टँड्स फॉर SI सिस्टीम. SI सिस्टीममध्ये मोजलं तर लेंथ मीटर डिवायडेड बाय L2. हे CGS सिस्टीममध्ये मोजलं जातं. 2 स्टँड्स फॉर CGS सिस्टीम, ते सेंटीमीटरमध्ये मोजलं जातं. रेस टू 2. ओके, हे बाहेर घेतलं, रेस टू 2 आपण बाहेर घेतलं. तसं मास SI मध्ये मोजलं जातं किलोग्रॅममध्ये, हे मोजलं जातं ग्रॅममध्ये. रेस टू 1. 1 स्टँड्स फॉर SI, 2 स्टँड्स फॉर CGS. SI मध्ये युनिट किलोग्रॅम, CGS मध्ये ग्रॅम, आणि रेस टू 1 आहे ते कॉमन घेतलं. टाईम मोजलं जातं सेकंदमध्ये, सेकंद रेस टू -2 डिवायडेड बाय सेकंद रेस टू -2. हे ओके. आता सेकंड रेस टू -2 डिवाइड बाय सेकंड रेस टू -2, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सारखंच आहे, कॅन्सल होईल, म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 होणार. इज इक्वल टू, आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 10⁻² सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर रेस टू 2. देन किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम,
1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ 10⁻³ ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम रेज टू 1 into 1 2 second raised to minus 2. Then centimeter gets cancelled, gram gets cancelled, 10⁻² त्याचा स्क्वेअर into 10⁻³ raised to 1 into 1. So it is 10⁻⁴. 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ into 10⁻³ into 1 is equal to 10⁻⁷. So value of x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 10⁻⁷. So x is equal to 10⁻⁷. So relation between joule and erg, 1 joule is equal to 10⁻⁷ erg. So 10⁻⁷ is the conversion factor between joule and erg. म्हणजे डायमेन्शन्स घेतला आपण, डायमेन्शन्सचा वापर करून आपल्याला जूल आणि अर्ग याच्यामधलं कन्वर्जन फॅक्टर काढलं. फिजिकल क्वांटिटी कुठली आहे एकच वर्क. एस आयमध्ये त्याचं युनिट आहे जूल, सी जी एसमध्ये आहे अर्ग. ओके, म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटी, युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी बट इन डिफरंट सिस्टीम, वेगवेगळ्या सिस्टीममध्ये वेगवेगळे युनिट्स आहेत, त्याच्यामधला आपण कन्वर्जन फॅक्टर काढला. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. प्रश्नसुद्धा असा विचार, शो दॅट 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. असं तुम्हाला प्रॅक्टिस दुसरं पण करता येईल. फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आपण घेतली, एस आयमध्ये युनिट आहे त्याचं न्यूटन आणि सी जी एसमध्ये मोजलं जातं डाईन. म्हणजे इथं काय येणार फोर्स, एस आय युनिट न्यूटन, सी जी एस युनिट डाईन. फोर्सची डायमेन्शन्स आपल्याला माहीत पाहिजेत, फक्त फरक कुठं येतो L⁻⁴ होतं, बाकीचं आहे तसंच राहतं. आणि असाच त्या ठिकाणी वापर करायचं, याच पद्धतीने लिहायचं आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. म्हणजे या ठिकाणी जी एक्सची व्हॅल्यू आहे ती एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 10⁵ मिळेल. अशाच पद्धतीनं तुम्ही जर सुरुवात केला तर एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 10⁵ मिळेल. सो कन्वर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाईन, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं करता येतं. आहे तेच करायचं, आहे तसंच मांडत जायचं, फक्त वर्कच्या ऐवजी येणार फोर्स, इथं न्यूटन, इथं डाईन, इथं L⁻² म्हणले तिथं 1 येणार, म्हणजे तेवढाच बदल त्या ठिकाणी होत राहील आणि मग तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 10⁵ मिळेल. ओके. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. We have seen the 3 applications of dimensional analysis. Then there are certain limitations about this dimensional analysis. म्हणजे त्याला लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक ठिकाणी डायमेन्शनल ॲनालिसिस आपल्याला वापरता येईल असं नाही. काही ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शनल ॲनालिसिस वापरता येत नाहीत, त्याला आपण लिमिटेशन्स म्हणतो, मर्यादा. डायमेन्शनल ॲनालिसिसला काही ठिकाणी मर्यादा असतात. त्या मर्यादा कुठल्या आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत ते बघू. द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ एक्सपेरिमेंट ओनली. म्हणजे एखाद्या रिलेशनमध्ये जर कॉन्स्टंट असेल तर तो जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपल्याला डायमेन्शनच्या सहाय्यानं काढता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटल मेथड किंवा एक्सपेरिमेंटनंच तो डायमेन्शनल कॉन्स्टंट आपल्याला काढायला लागतो. फॉर एक्झाम्पल, T इज इक्वल टू 2π√L/c हे रिलेशन आहे, पिरियड, लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर याच्यामध्ये जो कॉन्स्टंट आहे 2π, हा 2π आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसनं काढता येत नाही. त्याच्यासाठी एक्सपेरिमेंटनंच ती व्हॅल्यू काढली जाते, डायमेन्शननं काढली जात नाही. म्हणजे हे पहिलं लिमिटेशन, म्हणजे मर्यादा पडतं. डायमेन्शनलची ही पहिली मर्यादा आहे की आपल्याला कुठलाही कॉन्स्टंट हा डायमेन्शनल अनालिसिसच्या सहाय्यानं काढता येत नाही. सेकंड, इट कॅनॉट बी यूज्ड टू डिराईव्ह द रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स. ही जी मेथड आहे डायमेन्शनल अनालिसिस,
आपण बघतो व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, कुठलंही फिजिकल इक्वेशन असेल तर त्याची आपण सत्यता पडताळून पाहतो. वी एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, एल जी टी, ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे आपण काढू शकतो डायमेन्शनल, बरोबर. तसं जर एखाद्या रिलेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे त्रिकोण आपण म्हणतो नाही, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, साईन फंक्शन आहे, कोसाईन फंक्शन आहे, टँजंट आहे, कॉट, कोसाय, कोसेक, म्हणजे हे साईन कॉस असं जर त्या ठिकाणी कुठल्या रिलेशनमध्ये येत असेल, फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू ए साईन 2π nt, दिस इज इक्वेशन ऑफ साऊंड. हे साऊंडचं इक्वेशन आहे, म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी हे साईन फंक्शन आलं. असं जर साईन फंक्शन येत असेल तर आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करता येत नाही. एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन n इज इक्वल टू n0 e⁻λt, हे एक रेडिओ ॲक्टिव्हिटीमधलं रिलेशन आहे. त्याच्यामध्ये e⁻λt आहे, -λt, म्हणजे हे झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन. असं एक्सपोनेन्शियल जर त्या ठिकाणी रिलेशन असेल की एखाद्या रिलेशनमध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर ते डायमेन्शनल अनालिसिस या ठिकाणी आपल्याला वापरता येत नाही. त्याचप्रमाणे लॉगॅरिथमिक फंक्शन, म्हणजे कुठे जर एखाद्या याच्यामध्ये लॉग येत असेल तर ही मेथड आपल्याला वापरता येत नाही. सो दिस इज दी सेकंड लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ओके, म्हणजे इथं मर्यादा पडते आपल्याला, म्हणजे अशा प्रकारचं जर रिलेशन असेल तर ते डायमेन्शनली आपल्याला एस्टॅब्लिश करता येत नाही. सो दिस इज द सेकंड लिमिटेशन, दॅट इज इट कॅनॉट बी यूज टू डिराईव्ह द रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन. अँड थर्ड, दिस मेथड इज नॉट यूजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनल इथं आपण बघितले, वी हॅव एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन पिरियड एल अँड जी, लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये हा जो कॉन्स्टंट आहे तो कसा आहे, डायमेन्शनलेस आहे, त्याला डायमेन्शन्स नाहीत, म्हणून आपण डायमेन्शनल ॲनालिसिस मेथड या ठिकाणी वापरू शकतो. ओके, कारण हा डायमेन्शनलेस आहे, ह्याला डायमेन्शन्स नाहीत. ओके, इथं वापरू शकतो. पण एखाद्या रिलेशनमध्ये म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण बघितलं, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r², हे एक रिलेशन आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमधलं. याच्यामध्ये मास आहे, हे मास आहे, हे डिस्टन्स आहे, हा फोर्स आहे, या फिजिकल क्वांटिटीज आहेत सगळ्या, याच्यामधलं रिलेशन आहे. जसं इथं जसं फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन आहे तिथं इथलं रिलेशन आहे. हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे, पण हा जो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे तो डायमेन्शनलेस नाही, म्हणजे याला डायमेन्शन्स आहेत. आणि जर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला डायमेन्शन असतील, अशा एखाद्या कॉन्स्टंटला जर त्या ठिकाणी डायमेन्शन्स असतील तर हे रिलेशन आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्याने एस्टॅब्लिश करता येत नाही. दिस मेथड इज नॉट यूजफुल, ही मेथड वापरता येत नाही. नॉट यूजफुल इफ, कधी, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस क्वांटिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी ही डायमेन्शनलेस क्वांटिटी नसेल तर, डायमेन्शनलेस क्वांटिटी नसेल तर याचा अर्थ ही डायमेन्शनलेस क्वांटिटी नाही, याला डायमेन्शन्स आहेत. म्हणून हे रिलेशन प्रस्थापित करत असताना किंवा एस्टॅब्लिश करत असताना आपल्याला ही मेथड वापरता येत नाही. सो दीज आर दी लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके.